विचार करा, एखादी महिला आपलं 2 महिन्याचं बाळ हे घरात सोडून आम्हाला तिच्या प्रेमेचा एक थोडासा वाटा आहे, तिच्या जे मायेची ऊब आहे ती आमच्या सगळ्यांसाठी वाटत ती फिरलेली आहे. त्याच येतील आणि ह्याच येतील असं मी तर काय सांगू हां, शकत नाही. हां. आणि त्यांच्या कार्याचा जो वसा आहे तो शब्दात सांगू शकत नाही, कारण त्यांचं जर नाव घेतलं तरी आजही अंगावर काटा येतोय. निवडणुकी काळात येऊन तुम्ही जर मतदारापुढे मतं मागत असाल, आम्ही हे करतो, ते करतो किंवा आमची हे आहे, हं. तर ते होऊ शकत नाही. प्रत्येक जण मतदानच्या टायमाला सगळेच हजर होतात. आपल्याला समाजकारण करायचं आहे, राजकारण करायचं नाही. स्वयंस्फूर्तीनं माणसं येणं आणि पैसे देऊन आणणं यातला जो फरक आहे, तो तुम्हाला निश्चितच जाणवेल. ते जाऊन जवळजवळ 15 वर्ष झाली तरी त्यांचं नाव अजूनही आदरानं घेतलं जातं. सध्या मी मोरेवाडीमध्ये आहे. इथल्या स्थानिकांशी चर्चा करतोय. काय सांगाल तुम्ही एकंदरीत निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक लागली बरोबर? होय. इथं उमेदवार कोण काय आहेत काय माहिती? नमस्कार, मी पूजा रणजित भिलुगडे, राहणार मोरेवाडी. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये आपल्याच लाडक्या बहिणी याज्ञसेनी महेश पाटील व वैशालीताई सुतार या उमेदवार म्हणून आहेत. तरी या आपल्याच म्हणजे ओळखीच्या आहेत वाटतं उमेदवार तुमच्या. हां. याज्ञसेनी महेश पाटील व वैशालीताई या दोन्हीही आपल्या ओळखीच्या आहेत. हां. एकंदरीत त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल काय? हां. तर याज्ञसेनी महेश पाटील या सध्या पंचायत समितीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच त्या शिक्षित वकील आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षणाचा, राजकीय व समाजाचा वारसा लाभला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींना किंवा आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण एक महिला म्हणून त्यांच्याजवळ व्यतीत होऊ शकतो. त्यामुळं याज्ञसेनी महेश पाटील किंवा वैशालीताई यांना निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. तसेच त्यांचे स्वर्गीय सासरे अशोकराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे गरिबांच्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आहे. त्यांचाच वारसा त्यांच्या सुनेला लाभला आहे. मला सांगा तुम्ही म्हणला की त्यांचे अशोक पाटील जे आहेत त्यांचा आजोळ आहे. त्यांचं इथं काय काम आहे काय हो? होय, त्यांनी संपूर्ण आयुष्य हे मोरेवाडीसाठी किंवा पाचगावासाठी घालवलं आहे. त्यांनी भरपूर सुविधा या महिलांसाठी पुरुषांसाठी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचं नाव अजूनही मोरेवाडीत घेतलं जातं. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या सुनेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही तुमची जबाबदारी म्हणताय पण एकंदरीत ते याज्ञसेनी ज्या पाटील आहेत या एक ती व्यक्ती म्हणून कशा आहेत मिळून मिसळून राहणाऱ्या आहेत का किंवा महिलांशी कनेक्ट होणाऱ्या आहेत त्या? याज्ञसेनी महेश पाटील ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्य असल्यामुळं त्यांचा समाजामध्ये वावर भरपूर आहे. त्यामुळं महिलांच्या ज्या गरजा आहेत त्या त्यांना माहिती आहेत. त्यामुळं अशा शिक्षित, अशा अनुभवी महिलेला आपण प्रोत्साहन देऊन पुढे घेणं ही आपली जबाबदारी आहे. आता तुम्ही अशोक पाटलांचं आजोळ म्हणताय मला सांगा आता ते जाऊन तर किती अनेक वर्ष झाले पण त्यांचं काम इथं आहे का किंवा त्या कामाबद्दल इथली माणसं प्रभावित होतील असं वाटतंय? होय, ते जाऊन जवळजवळ 15 वर्ष झाली तरी त्यांचं नाव अजूनही आदरानं घेतलं जातं. त्यामुळे त्यांनी तसं समाजकार्य केलं असेल, त्यामुळे अजूनही त्यांचं नाव जिवंत आहे. त्यामुळे हक्काचं मतदान हे त्यांना मिळणार. म्हणजे आजोळ असल्यामुळे हक्कानं ते माणसं इथली त्यांना मदत करतील असं वाटतंय तुम्हाला? होय होय, हक्कानं मदत करणार. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषाताई वासकर यांनी जो समाजाचा वारसा चालवला आहे तोच वारसा याज्ञसेनी महेश पाटील चालवतील अशी आम्हाला खात्री आहे. ओके, म्हणजे मनीषा वासकर गेल्या अनेक वर्ष इथनं प्रतिनिधित्व केलं आता तेच याज्ञसेनी पाटील करतील असा तुम्हाला विश्वास आहे? हो, विश्वास आहे. एकंदरीत- मनीषाताईंनी पण हां. भरपूर महिलांसाठी सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच सुविधा किंवा त्याचा फायदा याज्ञसेनी पाटील ह्या उचलतील हे असं आम्हाला वाटतं. आता एकंदरीत निवडणुकीच्या निकालावर जर बोलायचं झालं तर काय वाटतं इथनं कोण निवडून येईल? याज्ञसेनी ताई निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. वाटतंय तुम्हाला तसं खात्री होय, आहे? वाटते. आपल्या इथून राष्ट्रवादीचे विराज पाटील आहेत, हां. भाजपचे याज्ञसेनीताई पाटील आहेत हां. आणि काँग्रेसचे संग्रामसिंह पाटील आहेत. बरं. इथनं एकंदरीत निवडून कोण देतील किंवा इथनं मताधिक्य कोणाला मिळेल असं तुम्हाला काय वाटतंय? मला तर माझ्या हिशोबानं असं वाटतं की याज्ञसेनीताई निवडून येतील. का तसं काय वाटतं तुम्हाला? कारण त्यांचं त्या आता हे जरी असल्या आपल्या ह्याच्यासाठी हां. उमेदवार जरी असल्या तरी त्यांचं जे घराणं आहे ते पहिल्यापासूनच इलेक्शनच्या ह्याच्यात आहे
आणि समाजकारणाचा वसा ती जपत पहिल्यापासूनच आल्यात आणि अडचणीला सगळ्याला ती पहिल्यापासून प्रश्न सोडवत आल्यातच. त्यामुळे मला असं वाटतं की यज्ञसिंही ताईच येतील. ओके ओके. म्हणजे गेले अनेक वर्ष त्यांचं काम आहे तुम्हाला अनेक वर्ष काम आहे म्हणजे कोण त्या स्वतः आहेत का कसं काय? त्या स्वतः एक वकील आहेतच. वकील असल्यामुळं प्रश्न सोडवण्याची त्यांची ती जिज्ञासा आहेच. हो. त्यात त्यांचं मिस्टर महेशदादा पाटील ते पण सतत सगळ्यांच्या प्रश्नाला येतातच ओके. आणि कोणतीही अडचण असली तरी ते स्वतः सोडवण्यासाठी पुढे असतातच. मग ओके. भले कोणता पण तो विषय असू दे. आता इथनं अशोक पाटील यांचं जे आजोळ आहे ते तुमचं गाव आहे. तर ह्या माणसाचं इथं काम आहे का किंवा यांना मानणारा वर्ग इथं आहे? हो आहे, भरपूर आहे. कारण त्यांचे वडीलच सातत्याने राजकारणात असल्यामुळे त्यांचं पहिल्यापासूनच त्या गोष्टीशी निगडीत होतेच. तसं ते नसल्यामुळे त्यांच्या मुलांनी हा वारसा जपलेला आणि आता सुनबाई त्यांचा हा वारसा जपत आहे. म्हणजे अशोक पाटलांचं काम आहे या वारसा रूपानं आता याज्ञसेनी पाटील जपतील असं तुम्हाला वाटतं? होय होय, 100%. एकंदरीत महिलांचे प्रश्न असतील किंवा विकास कामाच्या अनुषंगानं ते आपल्या कामाला न्याय देतील असं वाटतंय तुम्हाला? हो हो, वाटते देतील. आपल्या एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. वातावरणाकडे कसं बघताना काय कुणाला झोकतं माप मिळेल इथं असं वाटतंय तुम्हाला? नमस्कार, मी रणजित बिलोडे मोरेवाडी. आमचं गाव हे एक खेडेगावापैकी मोडतं आहे. यामध्ये या गावाशी जर म्हणायला गेलं तर याज्ञसेनी महेश पाटील यांना भरघोस पाठिंबा किंवा त्यांना जो महिलांचा जो वाढता प्रतिसाद बघताच असं वाटते की जे गावानं जाणलेलं आहे की या गावाशी त्यांच्या सासऱ्यांची नाळ जोडलेली आहे, म्हणजे रक्ताचं नातं आणि ह्या रक्ताला आता आपण कसा पाठिंबा द्यायचा हे सर्वांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे या गावातून त्यांना भरघोस मतदान होणार याची काय दुसरं मताच्या दिवशीच निकाला दिवशीच तुम्हाला सर्वांना कळेल की मोरेवाडीने त्यांना किती पाठिंबा दिलेला आहे ते. जे अशोक पाटील जे आहे त्यांचे हे आजोळ असल्यामुळं त्यांना मानणारा वर्ग इथं आहे का किंवा त्यांच्याशी कनेक्ट माणूस वर्ग आहे का? आता आमच्या गावचं नावच घेतलं तर गावचं नाव मोरेवाडे आहे आणि त्यांची जी आजोळं आहे ते मोऱ्यांच्या घरातलंच आहे. या गावातलं 80% हे त्यांच्या रक्ताचं नातं आहे आणि 20% जी लोकं आहेत ते 80%पेक्षा 20% लोक लय प्रेम करणारे त्यांच्यावर आहेत. कारण त्यांनी ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांनी एवढं त्या लोकांना मदत केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा जो वसा आहे तो शब्दात सांगू शकत नाही. कारण त्यांचं जर नाव घेतलं तरी आजही अंगावर काटा येतोय. त्यांना जाऊन 10 वर्ष झाल्यात, पण त्यांच्याशी जी भावनिक आपली साथ जोडलेली आहे ती वेगळीच आहे आणि ते प्रेम त्यांच्यावर वेगळंच आहे. जे एकंदरीत याज्ञसेनी पाटील आहेत त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण आहे तुम्हाला म्हणायचं? हो, एकदम चांगलं वातावरण आहे. विचार करा, एखादी महिला आपलं 2 महिन्याचं बाळ हे घरात सोडून आम्हाला तिच्या प्रेमेचा एक थोडासा वाटा आहे. तिच्या जे मायेची ऊब आहे ती आमच्या सगळ्यांसाठी वाटत ती फिरलेली आहे. तिच्या मायेच्या ह्याच्यासाठी आपण तिला मताच्या रूपानं या गावानं किंवा ह्या सगळ्या लाडक्या बहिणींनी मिळून ठरवलेलं आहे की या एखाद्या महिलेनं आपलं बाळ ठेवून आपली माया वाटत फिरायला लागल्या, तिला जे प्रेमापोटी जे मतदान द्यायचं आहे ते आता सर्वांनी ठरवलेलं आहे की तिला कसं बहुमत देऊन निवडून आणायचं हे सगळं ठरलेलं आहे सगळ्यांचं. मला सांगा, तुम्ही याज्ञसेनी पाटील म्हणताय पण विकास कामाच्या अनुषंगानं किंवा त्या अडीअडचणी सोडवण्याच्या अनुषंगानं त्या मदतीला येतील असं वाटतंय का? हो, येणार की येणार का? कारण त्यांचं एकतर घराणं हे राजकीय समाजसेवेसाठी पूर्वीपासून आहे, त्यांच्या सासऱ्यांच्यापासून. त्याच्यानंतर त्या स्वतः एक ॲडव्होकेट आहेत, उच्च शिक्षित महिला आहेत. त्यांना शासकीय सगळ्या कामांचा अनुभव आहे किंवा नियमांची माहिती आहे. तसेच ते विद्यमान सदस्य पण आहेत. विद्यमान सदस्य असल्यामुळं लोकांच्या तळामुळातल्या काय अडचणी आहेत त्या करू शकतात. महिलांच्या आणि महिला असल्यामुळे महिलांच्या समस्यासाठी त्या स्वतःहून पुढे कार्य करू शकतात. म्हणजे एकंदरीत याज्ञसेनी पाटील यांना इथनं चांगला प्रतिसाद मिळेल असं तुम्हाला वाटतं? हो, 100% मिळणार. सांगायची किंवा ती बोलायची पण गरज नाही. ते आता कळलं, येणाऱ्या निकालात त्यांना कळूनच जाईल किती प्रतिसाद आहे. कोण उमेदवार कोण आहे? पाटील वहिनी पाटील वहिनी आहे. हं. बरं, त्यांचं काय काम आहे का किंवा त्यांना मतदानासाठी इथं अनुकूल वातावरण आहे? आहे की आमचं गाव देईल की नाही मतदान देईल. का देईल वाटते तुम्हाला? त्यांनी कामच करतात ना, तशी बरं. कामं करतात. कुठं तर आरोग्य शिबिर चालू असतात, हां. तिथं हजर राहतात. बरं. गावाची काय तर सुधारणा होईल त्यांच्यामुळे असं होईल असं वाटतं. वाटतं. असं वाटतं. मला सांगा, ह्याच्या अगोदर इथं कामं काय झालेत का किंवा त्यांनी कामं केलं? केल्यात की एवढ्यानं भेटी देऊन जातात त्या. बरं. माणसासनी भेटतात, काय तर तुमची समस्या आहे असं बोलतात हां. आणि काय तुमचं असेल तर मला फोन करा, मी हजर राहीन असं बोलतात त्या. ओके. म्हणजे इथल्या अडीअडचणीला त्या असतात. असतात. मग एकंदरीत इथलं वातावरणाचा अंदाज घ्यायचा झाला तर कोण निवडून येईल किंवा इथं मताधिक कुणाला मिळेल वाटतं? आहे का असा थांबणीस त्याच येतील ह्याच येतील असं मी तर काय सांगू हां, शकत नाही. हां. कारण का गाव शेवटी सगळ्यांचं आहे. बरोबर. सगळेजणी मिळून काय बोलतील, काय हां, देतील बरोबर. याचा कुणालाच अंदाज म्हणजे लागणार तुम्हाला नाही. अंदाज नाही त्याचा? अंदाज लागणार नाही. बरं, विकास कामाच्या अडीअडचणीसाठी असेल, विकास कामासाठी कोण येते हे तर सांगा. विकास कामासाठी काय प्रत्येक जण मतदानच्या टायमाला सगळीच हजर होतात. मतदानाच्या टायमाला म्हणत नाही सगळेच हजर होतात. मी तुम्हाला, मतदानाच्या टायमाला नाही, हं. मतदानाच्या अगोदर असून दे, 4-5 वर्ष गेली असून दे, 10 वर्ष असून दे, तुमच्या अडीअडचणीला कोण उभा राहिले? वास्कर दादा आहेत आहेत. आपले. वास्कर दादा येतात. हां. वास्कर दादा येतात.
परत आता वहिनी येतील, अजून आधीमध्ये भेट देतात, असं चालू असतं. म्हणजे ही माणसं तुमच्या मदतीला मदतीला आहेत. सध्याचं राजकारण बघता आपण जर जनरली महाराष्ट्रात विचार करत असतात केंद्रात भाजप, राज्यात भाजप बरं. आणि संपूर्ण महाराष्ट्रात जी नगरपालिका आणि महानगरपालिका आहे तिथं भाजपच आहे. बरं. आणि आत्ताचं सध्याचं इथं राजकारण आहे की बाबा आपली सत्ता नसताना झालेली पिछाट आणि येणारा आता काळ आणि इथं भाजपची सत्ता का पाहिजे तर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी रस्ते, गटर किंवा आरोग्य हे असून ते करणे गरजेचं आहे. गेल्या 5 वर्षाचे भाजप सरकारनं किंवा 7 वर्ष केंद्राने ज्या योजना आणल्या त्या योजना आमच्या कार्यकर्त्यांनी खाली तळापर्यंत भरपूर रावले. लाडकी बहीण योजना असू दे, तुमचं ते कामगार कल्याणचं संपूर्ण असू दे, विमा असू दे किंवा गरोदर महिलांसाठी असणारी 5,000ची पेन्शन असू दे, ह्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण ताकदीनं राबल्या आणि संपूर्ण म्हणजे स्लिम एरियाला खरोखरच भाजप एक वरदान ठरलं. ओके. मी थोडक्यात भाजपचं इथं वातावरण अनुकूल एक असेल. नंबर आहे. आता जिल्हा परिषद तुमच्या मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास याज्ञसेनी पाटील इथनं उमेदवार आहेत. हां. त्यांच्या व्यक्तिमत्वावर किंवा एकंदरीत त्यांच्या कामावर कसं बघता? आपण जनरली विचार केला किंवा सुशिक्षित मतदार जर असेल तर ते काय म्हणते की आता मतदार एवढा काय गाफील नाही आणि तो शहाणा झाला आहे. बरोबर. तुम्ही निवडणुकी काळात येऊन तुम्ही जर मतदारापुढे मतं मागत असाल आम्ही हे करतो ते करतो किंवा आमची हे आहे तर ते होऊ शकत नाही. कारण आत्ताचा मतदार जागरूक आहे आणि तो विचार करून मत आहे. याज्ञसिंग पाटीलबद्दल मी एवढंच म्हणेन की त्या ॲडव्होकेट आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांना प्रश्नाची जाण आहे. आणि ते असताना ह्या भागातील मोरेवाडीतले माजी सरपंच संजय वास्कर साहेब आणि ते जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या मिसेस मनीषा वास्कर यांनी कामाचा डोंगर उभा केला. कामाचा डोंगर उभा केला. हो हो हो. आणि काय? याच्यासाठी हां. तुम्हाला जर वेळ द्यायचा तर 1 तास सुद्धा पुरणार नाही बाबा काय कामं केली हे सांगणं. हे करत असताना त्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभवाचा फायदा या पाटील बहिणीसनी निश्चितच होणार आहे. तसंच तुम्ही उजावाडीला घ्या, उजावाडीलाही आपलं काम आहे. उजावाडीचे आपले ज्या सदस्य जे दिले ते 2 वेळेला ग्रामपंचायत सदस्य, एकदा डेप्युटी होत्या आणि सर्वसामान्य माणसातून त्या निवडून आलेल्या आहेत. आपल्याला समाजकारण करायचं आहे, राजकारण करायचं नाही. आणि हे करत असताना पक्षानं सुद्धा असे उमेदवार दिलेत की बाबा ते कॅलिबर आहे. म्हणून भाजपची या इथं पूर्ण सत्ता पाचगावमध्ये पूर्ण भाजपमय आहे, यात काय वाद नाही. दुसऱ्या बाजूला मोरेवाडी म्हणलं की अशोकराव पाटलांचं हे आजोळ म्हणलं जातं. ह्याचा काय माणसं अशोक पाटलांच्याकडे बघून काय इकडं मतदान करतील किंवा कसं? आता ते तुम्ही आठवण केली किंवा बोलला म्हणून मी बोलतो. अशोकराव पाटलांच्याबद्दल माणसाच्या असणारे प्रेम, आपुलकी आणि आदर हे त्रिवार सत्य आहे आणि त्याचा बेनिफिट हा त्यांच्या सुनबाईंना मिळणार यात काय प्रश्न आहे. तसंच त्यांची मुलं म्हणा किंवा त्यांचं जे असेल ते फ्रेंड सर्कल किंवा त्यांचा जो यंग जनरेशन आहे. आता यंग जनरेशनवर इलेक्शन आहे साहेब. बरोबर. आता यंग जनरेशन हे स्वतःची वैयक्तिक इलेक्शन म्हणून राबत आहे. आता जे परवाची जर तुम्ही प्रचार फेरी जर बघितली तर त्यातनं तुम्हाला असं दिसून येईल स्वयंस्फूर्तीनं माणसं येणं आणि पैसे देऊन आणणं यातला जो फरक आहे तो तुम्हाला निश्चितच जाणवेल. सांगण्याचं तात्पर्य काय, येणारी इलेक्शन ही पैशाची नसून समाजकारणाची आहे आणि व्यक्तिगत इलेक्शन आहे. पक्षानं काय केलं की बाबा उमेदवार ठरवताना तो त्या पदाला योग्य न्याय देऊ शकेल की नाही अशा पद्धतीने दिलेत. आणि याज्ञसिंग पाटील वहिनीच्यामध्ये एवढं सांगू शकतो की त्यांचा जो महिला परिवार आहे तो फार आहे आणि त्यांच्यात काम करण्याची धमक आहे. महत्त्वाचं काय, काम कामाचा उमेदवार आहे. एकदा संधी द्या, त्या संधीचं सोनं करतो हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे आणि खरोखरच त्या सोनं करतील यात काय प्रश्न नाही. तुम्हाला खात्री आहे? हां, 100% आहे. आणि खात्री एवढ्यासाठीच आहे. आणि आत्ता तुम्हाला सांगतो जर मतदारांनी जर भाजपला आत्ता निवडून दिलं तर ह्या आपल्या भागातलं जे गलिच्छ राजकारण काही गेल्या मागं झालं बाबा, ग्रामपंचायत सत्ता नसली, ठराव येत नाहीत, आपला पाणी प्रश्न कधीच मार्गी लागला असता. आपल्याकडं आपल्या संसदरत्न खासदार महाडिक साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आपण कोट्यवधी निधी आणला. खरं तर शहरालगतचा हा भाग असून सुद्धा पाण्याच्या समस्या पाणी इथं एक दिवसाआड येतं आणि हाच प्रश्न आम्हाला मार्गी लावण्याचा आहे आणि त्यासाठी भाजप पाहिजे. कारण इथं आता जे उपनगर केले तिथं सुविधा काही नाहीत, रस्ते तर नाहीत कारण पाणी जायचं नाही. पावसाळ्यात एवढ्या हालत होतंय की आपण कुठं तर आदिवासी पाड्यात जाऊन राहिलो की काय अशी वाईट अवस्था आहे. मग त्याच्यासाठी हा पाणी प्रश्न आणि रस्ते ह्या 2 मूलभूत गरजा जर सुटल्या तरी निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा आम्ही ऋणी राहू. ओके.
ह्या सोयीसुविधा व्हायला पाहिजेत आणि त्या अनेक वर्ष झालेल्या नाहीत असं. झालेले नाहीत. अहो तुम्ही ते प्रत्यक्ष बघू शकता. आम्ही जे बोलतोय ते काय असं इलेक्शन आली म्हणून नाही की वस्तुस्थिती आहे. आम्ही भोगलेलं आहे. आम्ही 5 वर्ष इथं आता तिथं बघतोय. तिथे ती व्यवस्थाच नाही. आणि एवढं सांगून सुद्धा आम्हाला सातत्याने त्याबद्दल अपयश आलेलं आहे. ह्या इथं संजय वास्करने आमच्या काही मागण्या त्यांनी पाठपुरावा करून केलेला आहे. आता जवळजवळ 2.25 लाखाची कामं त्यांनी हे केले. त्यातले आमच्या भागातला थोडा रस्ताही धरलेला आहे. भविष्यात आम्ही तुम्हाला पूर्ण करून देतो तेही म्हणलेत. फक्त आता आचारसंहितेमध्ये ते काम पण नाही. आचारसंहिता आपली की काम चालू होईल. आम्हाला काय माहिती आहे, राजकारण न करता समाजकारण करणारे माणसं ते कोणत्याही पक्ष. मग आमचं एवढंच म्हणणं आहे की सुशिक्षित, वेल एज्युकेटेड आणि समाजासाठी वेळ देणारी जर माणसं उपलब्ध होत असेल तर खरोखरच त्यांना एक संधी द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी हा कोरेनगरचा भाग आहे, जिथे हे तुम्ही दत्त मंदिर पाहताय. तर या भागामध्ये आमचे पूर्वीचे सामाजिक कार्यकर्ते आणि उपसरपंच संजयदादा वास्कर यांच्या सहकार्याने या कॉलनीमध्ये खूप काही सुधारणा झालेल्या आहेत. आणि पिण्याच्या पाण्यापासून असू दे, कोणाचा गटारीचा प्रॉब्लेम असू दे, त्याने खूप सर्वांना सहकार्य केलेलं आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण एरियामध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर हे मंदिर जे पाहता तुम्ही, ह्या मंदिरामध्ये सुद्धा सामाजिक कार्यकर्ते म्हणून काही जणांनी आम्हाला इथे मदत केलेली आहे. जसे की शेड दिसते इथे आणि इतर जे झाडं वगैरे दिसतात हे सुद्धा आम्हाला सहकार्यानेच मिळालेले आहेत. इथे एक कोरेनगर मित्रमंडळ म्हणून कार्यरत आहे आणि त्या मित्रमंडळ इथे दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतं. आणि त्यावेळेला इतर सर्व भागातील नागरिक इथे मोठ्या प्रमाणात एक आध्यात्मिक आणि धार्मिक इथं हे आहे, वातावरण आहे. एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे. इथल्या उमेदवारांच्या बद्दल काय सांगाल? कोण तुमच्या उपयोगाला येतं किंवा काय? या ठिकाणी मग संजयदादा वास्कर यांच्या वतीनंच पाचगावच्या याज्ञसेनी महेश पाटील या उमेदवार आहेत. तर या तरुण आहेत, BA LLB त्यांचं झालेलं आहे आणि एज्युकेटेड आहेत. आणि ते नवीन चेहरा म्हणून समाजाला काहीतरी दिशा दाखवू शकतात. त्याप्रमाणे त्यांनी तसं आश्वासन पण दिलेलं आहे. इथूनच प्रचाराचा शुभारंभ झालेला होता. त्याचबरोबर उजळाईवाडीच्या सरपंच त्यांनी 10 वर्षे काम केलेलं इथे, त्या विजया सुतार मॅडम पण या ठिकाणी नवनिर्वाचित पंचायत समितीसाठी राहिलेले आहेत. आता तुम्ही उमेदवार सांगितले, मात्र ही माणसं कामाला असतात का किंवा अडीअडचणीला उभं राहतात का किंवा इथं जनसंपर्क आहे का? तर इथे कसं आहे की वास्कर दादांच्या मार्गदर्शनाखाली इथे सगळे कार्यरत असतो आम्ही. तर त्यांनी जे आम्हाला सांगेल ते आम्ही त्यांना सहकार्य करतो आणि तेही आम्हाला म्हणजे सहकार्य एकंदरीत उमेदवार जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून इथं सक्रिय आहे. सक्रिय आहेत. अडीअडचणीला ते उभे असतात किंवा कसं काय? हो निश्चितच. एकंदरीत इथल्या वातावरणाचा अंदाज घ्यायचा झाला, तुमच्या कोरेनगरचा अंदाज घ्यायचा झाला, इथनं कोण आघाडी घेईल वाटतंय किंवा कोणाला आघाडी देतील इथले मतदार वाटतं? मॅक्झिमम भारतीय जनता पार्टीला मतदान होईल असं वाटतं. कसं वातावरण आहे? तसं वातावरण आहे. इथं आम्हाला आता गेली 25 वर्ष झालं माननीय श्री संजयदादा वास्कर मोरेवाडीचे माझे सरपंच यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या अनुभवाखाली आम्ही सर्वजण काम करतो आहे. तर ह्या मंदिर परिसरात तुम्ही पाहाल तर इथं वृक्षारोपण जे केलेलं आहे ते साधारण 25 वर्षापूर्वी केलं होतं. परत आमच्या पाण्याची समस्या इथं एक मोठी होती आणि गंभीर आहे. तर त्याबद्दलसुद्धा दादांनी वैयक्तिक लक्ष घालून वैयक्तिक खर्चानं आम्हाला बोरची पाईपलाईन करून दिलेली आहे. आणि त्यामुळे आता गेली 10 वर्ष झालं आमची कॉलनी टँकरमुक्त आहे. म्हणजे आम्हाला पाण्याचा दुर्भिक्ष आता संपवलं दादाने आहे. तर त्यामुळे आमच्या ह्या कॉलनीमध्ये जे दादा सांगतील त्या उमेदवारांना कामासाठी हा माणूस कायम तुमच्यासाठी 100% अर्ध्या रात्री जरी दादांना फोन केला की दादा अशी अशी अडचण झालेली आहे आणि तुम्ही या, तर दादा लगेच हजर होतात दुसऱ्या मिनिटाला. त्यामुळे आमचे कामं कधी तटली नाहीत कोणाची आणि कुठल्याच प्रॉब्लेम आम्हाला अजून आलेलं नाही. आता ह्या निवडणुकीत तुमची भूमिका काय असणार आहे एकंदरीत? 100% दादांनी जे उमेदवार आम्हाला सांगितलेत, भाजपचे आमचे 2 उमेदवार आहेत, त्या दोन्ही उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहोत. तसंच वातावरण आहे इथं? 100% आहे इथं. आमच्या ह्या भागात आम्ही गेल्या वर्षी अमोल साहेबांच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा लोकांना असं जरा हे होतं, शासनता होती, खरं आम्ही ह्या भागातून लीड दिलं.
लीड दिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मोरेवाडी म्हणजे अशोकराव पाटलांचं जे आहे ते आजोळ आहे. हं. मग तसा टच आहे का इथल्या माणसांचे किंवा आहे त्यांच्या आहे 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 टच आहे त्यांचा. त्यांचे संपर्क आहे. महेश पाटील आमच्या संपर्कात असतात. म्हणजे असं नाही की बाबा ते आता डायरेक्ट आलेत. मी निवडणुकीपुरते येणारी नाही माणसं नव्हे, त्या वर्षानुवर्ष आमच्याशी ती कनेक्टेड आहे. connected आहे. आहेत म्हणजे याचा परिणाम होईल वाटतं. 100% होणार 100% होणार. आपण पाहिलं असेल ज्या नागरिकांशी ज्यांच्याशी बोलतोय आपण, इथली माणसं इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं बोलतात. 25 वर्षाचं पूर्वीचं त्यांनी उदाहरण दिलं की जी झाडं छोटी छोटी लावली होती आता मोठी झाडं झालेली आहेत ती, आणि एकंदरीत व्यक्तिगत खर्चातनं जे आहे तिथली विकास कामं केली गेली. आणि आत्ताच्या घडीला जो मदतीला येणारा आहे किंवा ज्याच्याकडनं आम्हाला अशा अपेक्षा आहेत, अशा उमेदवार जे आहेत याज्ञसेनी पाटील, त्यांना आम्ही मदत करणार किंवा त्या इथनं बहुमत घेतील, आघाडी घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या मी इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयासह नव्या ठिकाणी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.